नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे फकीर ने राजा को रंक बना दिया. हे हिंदी वाक्य आहे, परंतु याचा जर मराठीतून अर्थ काढला तर याचा अर्थ असा आहे की एका फकीरानं राजाला कंगाल बनवलं. कोण आहे हा फकीर, कोण आहे राजा आणि कोणी बनवलं कोणाला कंगाल, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील गेल्या 7 महिन्यापासून आपल्या मराठा समाजाला कुणबीचं आणि हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. कोण आहे मनोज जरांगे पाटील? जे 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत आहेत. घर पत्राचं, पाऊस आला तर घर गळतं. विशेष म्हणजे त्या घरामध्ये 10 पाहुणे जर आले तर बसायला सुद्धा जागा नाही. अंथरूण पांघरुणाची सुद्धा त्या ठिकाणी उणीव भासते. ज्या ठिकाणी आपल्या 4 लेकरांसह, पत्नीसह मनोज जरांगे पाटील घरात राहतात, त्यांच्याच ठिकाणी त्यांचे आई वडील जे की 70-75 वयाचे, ज्यांना आपला मुलगा कुठे एक श्रावण बाळाप्रमाणे लक्ष त्या मुलाकडे देतात, अशी त्या कुटुंबाची परिस्थिती. जेमतेम खाण्याचा प्रश्न, 2 टायमाचं जेवण मिळावं आणि तेही कष्टाने मिळावं, कष्टाची भाकरी आपण केलेल्या कष्टातून मिळावी, या पद्धतीनं जीवन जगणारे मनोज जरांगे पाटील. कोण आहेत ते आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, कोण आहे? का उद्योगपती आहेत, का कारखानदार आहेत? कोणी नाही. एक सामान्य कुटुंबातला सामान्य मुलगा, जो की शेतकरी काबाड कष्ट करून आपली उदरनिर्वाह भागविणारा एक तरुण आहे, ज्याच्याकडे 2.5 ते 3 एकरची जमीन आहे. त्याही जमिनीचं काय झालं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु हा तरुण, हा मनोज जरांगे पाटील आपल्या समाजासाठी 7 दिवसापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करतायत. ते पहिल्या टप्प्यामध्ये आमरण उपोषण केलं, दुसऱ्या टप्प्यात आमरण उपोषण केलं, तिसराही झाला आणि आता 4थ्या टप्प्याचं सुद्धा आमरण उपोषण त्यांचं संपलंय. मित्रांनो, 1 दिवस उपाशी राहून पहा. 1 दिवस उपास कशाला? फक्त पाणी पिऊ नका तुम्ही दिवसभर. तुम्हाला काय परिस्थिती होते शरीराची हे लक्षात येईल. ज्या माणसानं 10-10, 12-12, 15-15, 16-16 दिवस आमरण उपोषण केलं, अन्नाचा कण पोटात नाही, पाण्याचा थेंब पोटात नाही, त्या माणसाच्या शरीराची लाई होते, पोटामध्ये आग पडते, थकवा जाणवतोय, बुद्धीवरचा कंट्रोल सुटतोय, आपण काय बोलतोय, काय पाहतोय हे सुद्धा लक्षात येत नाही. इतकं भान हरवलं जातं त्या आमरण उपोषण आंदोलनामध्ये. एक वेळेस करून पहा आणि ज्यांनी केलंय त्यांना चांगलं माहिती आहे. परंतु ज्या समाजासाठी आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील अहोरात्र झगडतायत, आंदोलन करतायत. आपण पाहिलं की ज्यावेळेस ते आमरण उपोषण करत होते, याच कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. पोटात अन्नाचा कण नसताना गाडीमध्ये बसून महाराष्ट्राचा दौरा करणं ही काही सोपी बाब नाही. आज आमदार, मंत्री, खासदार असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्याकडे कोट्यावधी अब्जावधीचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, वेगवेगळ्या संस्थांना दिलेला पैसा आहे, देणगीच्या स्वरूपातला पैसा आहे, गुत्तेदारी करून कमवलेला पैसा आहे. परंतु त्यांना सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करणं सोपं नाहीये. परंतु मनोज जरांगे पाटलांनी जो महाराष्ट्राचा दौरा केला, संपूर्ण समाजानं बळ दिलं. मग ते आर्थिक बळ असेल, सामाजिक बळ असेल, मानसिक बळ असेल, पूर्ण महिला असतील, पुरुष असतील, लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येकानं जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे. आपला जीव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी उभा केलेला आहे. जर जरांगे पाटलाच्या केसाला जरी धक्का लागला तर तो आमच्या जीवाला धक्का आहे, अशा पद्धतीचं वातावरण गेल्या 7 महिन्यापासून आपण या महाराष्ट्रामध्ये पाहतोय. एक पैन रुपयानं रुपा मराठा समाजानं आपापल्या गावामध्ये, वस्तीमध्ये, तांड्यामध्ये तो जमा केलाय आणि तो जमा करून जरांगे पाटलांच्या सभेसाठी त्यांनी स्वतः खर्च केलाय. बॅनर लावतायत, त्या ठिकाणी पोस्टर लावतायत, झेंडे लावतायत, स्टेज उभा करतायत, प्रत्येक ठिकाणी अनाउन्समेंट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत निरोप देत आहेत आणि लाखोंचा नव्हे करोडोंचा मराठा जनसमुदाय या जरांगे पाटलांच्या पाठीमागं आंदोलनाच्या स्वरूपात एकत्र आणतायत. हे कुठल्या राज्यकर्त्याला सुद्धा जमलं नाही आणि देशाच्या पंतप्रधान असलेल्या नेत्याला सुद्धा एखाद्या राज्यामध्ये एवढा प्रचार करणं हे शक्य झालेलं नाही. हे मी या ठिकाणी धाडसानं सांगतोय. ते जरांगे पाटलाच्या आंदोलनातून शक्य झालं आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहेत. परंतु मित्रांनो, आज जरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करतायत, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. अंतरवाली साठीमध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, त्या महिलांचे डोके फुटलेत, 10-10, 12-12 टाके पडलेत अनेकांच्या डोक्यामध्ये. आजही त्या पोलिसांच्या गनमधून फायर केलेल्या गोळ्या, अनेकांच्या पायामध्ये गोळ्यात, मांड्यामध्ये गोळ्यात, अनेकांना चालता येत नाही. ज्या लाठीचार्ज झाला, त्या शरीरावर मार बसला, ते शरीर आजही सुजलेले आहेत. अनेकांचे हाडं दुखतायत, अनेकांच्या कमरेमध्ये मार बसलेला आहे, ते उभा राहू शकत नाही, अशी स्थिती आहे. आणि यामधूनच हे आंदोलन उभा राहिलेले आणि हे प्रामाणिकपणे उभा राहिलेले. मनोज जरांगे पाटील समाजासाठी प्रामाणिकपणे काम करतायत आणि म्हणूनच समाजानं विश्वास त्यांच्यावर टाकलेला आहे. हा विश्वास जरांगे पाटलानं जिंकलेला आहे. आणि मित्रांनो, हे सगळं आंदोलन करत असताना एखादा मनुष्य त्या ठिकाणी
10-12-15 दिवस आमरण उपोषण करतो, पाणी नाही, अन्न नाही आणि आरोग्य सेवा सुद्धा केवळ न्यायालयाच्या सूचनेनुसार, आदेशानुसार आणि जनरेट्या पुढं ज्या माणसानं सलाईन घेतली त्याच्या शरीरामध्ये ताकद किती राहिली असेल, या थकव्याचा जो परिणाम असतो तो मेंदूवरती होतो, डोक्यांवरती होतो आणि तो डोक्यावर झाल्यानंतर तो काय पाहतो, काय बोलतो हे त्याला समजत नाही. आणि अशा स्थितीमध्ये जर त्याच्यासोबत धोका झाला असेल, त्याच्यासोबत कूटनीतीचा वापर झाला असेल, त्याला खोटं पाडण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल आणि त्याच्या सहकार्यांना आर्थिक बळ देऊन त्याच नेत्याच्या, त्याच जरांगे पाटलाच्या विरोधात गरळ वाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर तो माणूस किती चिडेल, किती संतप्त होईल, किती गर्भगळीत होईल आणि त्याच्यातून काय शब्द निघतील हे आपण सांगू शकत नाही. आणि अगदी तसेच शब्द जरांगे पाटलांच्या या चौथ्या टप्प्यामध्ये आमरण उपोषणाच्या वेळी निघाले. त्यांनी सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी थोडी अर्वाच्य भाषा वापरली, शिवीगाळ सुद्धा ग्रामीण भागातली जी आहे त्याच्या तोंडी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी बाहेर निघली. याचं आपण समर्थन करत नाही, कारण एखाद्या घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाच्या विरोधात शिवीगाळ करणं, अपशब्द बोलणं हे योग्य नाही. सरकारच्या विरोधात सुद्धा शिवीगाळ करून अपशब्द बोलणं हेही योग्य नाही, याचंही आपण समर्थन करत नाही. परंतु ते तर का बोलले याचा तर विचार आपल्याला करावा लागेल. एखादा माणूस ज्यावेळेस उद्विग्न होतो त्याला बोलण्यासाठी तितकं प्रेरित केलं जातं, तितकी चीड त्याला निर्माण केली जाते, त्याच नंतर तो बोलतो. ज्यावेळेस कृती होते त्यावेळेस प्रतिकृती घडते, हे सुद्धा आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की ऍक्शन आणि रिएक्शन हा जो भाग घडलाय तो जरांगे पाटलांच्या चौथ्या टप्प्यामध्ये घडलाय असं आपल्याला या ठिकाणी म्हणायला वावं. परंतु मित्रांनो, आज अधिवेशनामध्ये, राज्य सरकारचं जे अधिवेशन होतं, या अधिवेशनामध्ये या मनोज जरांगे या सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसाच्या विरोधात संपूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बोलताना आपण पाहिलंय. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका मांडली. जे मुख्यमंत्री, जे उपमुख्यमंत्री, जे मंत्री, आमदार जरांगे पाटलांना जरांगे पाटील साहेब म्हणत होते, जरांगे पाटील साहेब असं बोलत होते आणि विशेष म्हणजे आवाज जावं प्रत्येक शब्द बोलत होते. आज ती माणसं केवळ जरांगे पाटलांनी त्यांचं ऐकलं नाही किंवा त्यांनी दिलेलं आरक्षण स्वीकारलं नाही आणि आपल्या मतावर ते ठाम राहिले, याचा राग धरून जे जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे बोलले, सरकारच्या विरोधात त्यांनी काही शब्द वापरले, होय हे जनतेचं सरकार आहे, हे आमचं सरकार आहे आणि या ठिकाणी मतदार राजाच खऱ्या अर्थानं सरकार असतो, हे ठासून आणि ठणकावून सांगण्याचं काम केलेले. आज त्यांच्या विरोधात सगळे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार त्यांच्या विरोधात बोलत होते आणि तेही एकेरी शब्दात बोलत होते. हे संपूर्ण महाराष्ट्रानं उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहिलेले. मित्रांनो, एक आपण जर तसा विचार केला तर अत्यंत गरीब कुटुंबातला हा व्यक्ती आणि त्याच्या विरोधात सगळ्या सत्ता भोगणारे, आज जर पाहिलं तर कलियुगातले हे राजे महाराजे आहेत. जरांगे पाटील आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलले होते की हे तिघही म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे राजे आहेत या राज्याचे. या राजांनी जनतेचा आवाज ऐकला पाहिजे आणि जनतेचा आवाज ऐकून आपण काम केलं पाहिजे, ही रास्त भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली. आणि जे आरक्षण आम्ही मागतोय, जो कोट्यवधी मराठा समाज उपाशी पोटी रस्ता रोको करतोय, आंदोलन करतोय, आमरण उपोषण करतोय, साखळी उपोषण करतोय, एवढंच नाही तर मुंबईपर्यंत पायी चालत आलेला हा मराठा समाज जो कोट्यवधीच्या संख्येने होता, त्यांची मागणी बाजूला सोडून तुम्ही 10% स्वतंत्र आरक्षण का देताय आणि ते जर देत असाल तर तुम्ही द्या, परंतु ते आम्हाला स्वीकारण्यासाठी का दबाव टाकताय, हा त्यांचा रास्त प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिला. परंतु सगळ्याच या राजा महाराजांनी आणि आमदार असतील, मंत्री असतील, यांनी एकेरी शब्दामध्ये जरांगे पाटलांवर टीका केलेली आहे. आशिष शेलार त्यांनी तर जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी करा म्हणून सांगितलं, जे की भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, मुंबईचे आमदार आहेत. विशेष म्हणजे प्रवीण दरेकर भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आमदार आहेत. त्यांनी सुद्धा जरांगे पाटलांवर चौकशी करून अटक करायची मागणी केलेली. काय ते बोललेत, कोणत्या परिस्थितीत बोललेत, कोणत्या शारीरिक स्थितीमध्ये ते बोललेत, याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आज एसआयटी नेमा आणि आंदोलनाची चौकशी करा अशी आपण मागणी केलेली आहे. परंतु एसआयटी जर नेमायची असेल तर या राज्यातल्या शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्या आत्महत्या का केल्या याच्यासाठी एसआयटी नेमली का नाही, याविषयी आमदार मंत्री महोदय का बोलले नाहीत. या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्यात, माता भगिनींनी आत्महत्या केल्यात, त्यांची चौकशी करण्यासाठी काय एसआयटी नियुक्त केली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. आज त्या ठिकाणी पंढरपूरच्या ठिकाणी भक्तांवर, भाविकांवर दिंडी काढत असताना लाठीचार झाला पोलिसांकडून, त्याची एसआयटी चौकशी झाली नाही. म्हणजे एकंदरीत जे खरे प्रश्न आहेत त्याच्याविषयी एसआयटी नियुक्त करा अशी मागणी करण्याचं धाडस ना विरोधकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आहे. आज बच्चू कडू जे बोलले त्यांनी स्पष्टपणे या संदर्भात बोलले की एसआयटी नियुक्त करायची असेल तर या संदर्भात नेमा. आज परीक्षांमध्ये अनेक घोटाळे झालेत,
त्या ठिकाणी अनेकांना नोकऱ्या लागणार होत्या, त्यांच्या नोकऱ्याची संधी गेलेली आहे, त्याची एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे, त्याच्या दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे. पण आज तुम्ही मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यासाठी समिती नेमतायत. देवेंद्र फडणवीस साहेब, आपण सुद्धा अत्यंत अभ्यासू नेते आहात, परंतु आपण सुद्धा जरांगे पाटलांविषयी बोललाय. हे सगळी परिस्थिती पाहत असताना एक गोष्ट लक्षात आली की जरांगे पाटलांच्या पाठीशी विरोधी पक्षनेता म्हणून अंबादासराव दानवे हे त्या ठिकाणी उभा राहिलेले आपण पाहिलं, बाळासाहेब थोरात हे त्या ठिकाणी उभा राहिलेलं आपण पाहिलं, आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की जरांगे पाटलांचं नेमकं चुकलंय काय, तुम्ही एसआयटी चौकशी नेमताय हे सगळं खरंय, परंतु त्यांना ही वेळ का आली याची सुद्धा चौकशी करा. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं एक प्रकार या ठिकाणी आपल्याला आहे की एक सामान्य कुटुंबातल्या माणसाच्या पाठीमागं एवढी मोठी सरकारची यंत्रणा आज विरोधात बोलते, केवळ यासाठी की राजकारणामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या पदाला हादरा बसणार आहे, या निवडणुकीमध्ये आपल्याला जनता ही नाकारणार आहे, हा मोठा गट, हा मोठा मराठा समाजाचा वर्ग आपल्या विरोधात जातो की काय, ही जी काही धास्ती आणि ही जी भीती निर्माण झालेली आहे. आणि त्याचमुळं आज एका सामान्य कुटुंबातल्या जरांगे पाटलांच्या विरोधात आज सगळे सत्ताधारी मंत्री, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी एकेरी भाषेत प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसलंय. जरांगे पाटलांचा आपण समजून शकतो, तो ग्रामीण भागातला माणूस आहे, अमरण उपोषण केलेले, त्याच्या तोंडून एकेरी शब्दामध्ये ते उल्लेख करतात, ठीक आहे, तेही योग्य नाहीये. परंतु सुसंस्कृत असलेली मंडळी आणि राजकीय पदावर असलेली, या जनतेचा राजा म्हणून घेणारी मंडळी यांनी सुद्धा एकेरी शब्दामध्ये अशा पद्धतीनं या आंदोलनाच्या संदर्भात प्रतिक्रिया देणं हे आज काही मराठा समाजाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेलं नाही, हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं. कारण आज काय झालंय, कोट्यावधीचा हा मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीमागं आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून उभा राहिलेला आहे. एक प्रेम भावना निर्माण झालेली त्या माणसाबद्दल, आणि त्यांच्याविषयी जो कोणी बोलेल त्याच्या विरोधात समाज जातोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. केवळ मराठा समाज जातोय का, तर नाही, मुस्लिम समाजही जातोय, धनगर समाजही जातोय, ओबीसी मधले अनेक घटक आहेत, अनेक जातीचे लोक आहेत, ते सुद्धा जरांगे पाटलांच्या विरोधात जो कोणी बोलतोय त्याच्या विरोधात प्रतिक्रिया देतोय, त्याच्या विरोधात आपली बाजू मांडतोय, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि मित्रांनो, एकंदरीत ना जरांगे पाटलाकडे गाडी आहे ना, घोडी आहे ना, बंगला आहे, आणि जरांगे पाटील लढतायत कशासाठी, गुत्तेदारीसाठी लढतायत की आमदारकीसाठी लढतायत का मंत्रिपदासाठी लढतायत का एखादी उमेदवारी पाहिजे म्हणून लढतायत का एखादी नोकरी पाहिजे का त्यांच्या मुलाबाळाला कुठेतरी नोकरीला घ्या म्हणून याच्यासाठी आंदोलन करतायत का. जरांगे पाटील आंदोलन करतायत समाजासाठी, कारण त्यांनी पाहिलं की आपल्या समाजामध्ये गरिबी झालेली आहे, अनेक शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्यात, अनेक माता भगिनींनी आत्महत्या केल्यात, आणि मुलाला नोकरी लागत नाही, त्या शेतकऱ्यानं जमीन विकलेली आहे, त्याच्यासाठी शिक्षणासाठी जमीन विकलेली आहे, ना जमीनही पिकत नाही, मुलालाही नोकरी लागत नाही, शिक्षणही त्याचं होत नाही, त्या माय बापानं सुद्धा आत्महत्या केली, हे जरांगे पाटलानं उघड्या डोळ्यानं पाहिलेले. आणि ही जी काही तळमळ आहे त्यांची, ही तळमळ एकत्रितपणे समाजासाठी लढा देण्यासाठी त्यांनी एकवटलेली आहे, आणि त्यासाठी समाजाला आरक्षण द्या, ज्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीचं आरक्षण द्या. काय चुकीची मागणी, कोणताही कायदेतज्ञ, कोणताही पंडिताने याच्यावर विषय आपलं उत्तर द्यावं, सरकारनं सुद्धा उत्तर द्यावं. ज्या मराठा समाजाच्या गेल्या 60 ते 70 वर्षापूर्वीच्या कुणबीच्या नोंदी शासन दरबारी होत्या, त्या आज शोधल्यानंतर सापडल्यात, म्हणजेच मराठा समाज कुणबीमध्ये होता आणि तो ओबीसीत आहे. मग त्यांच्यावर अन्याय झाला नाही का? इतके वर्ष त्यांना कुणबीपासून, ओबीसी पासून रोखलं गेलं, त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यापासून रोखलं गेलं, याला जबाबदार कोण आहे? हे सत्ताधारी असतील, आज या पक्षात असतील, उद्या त्या पक्षात असतील, पण सत्ताधारी तर तुम्हीच आहेत, सत्ताधाऱ्याला पाठबळ देणारे तुम्हीच आहेत, सत्ताधाऱ्यांच्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते तुम्हीच आहेत. मग त्या जरांगे पाटलांचं काय चुकलं? इतके वर्ष तुम्ही अन्याय केलाय, आम्ही तो सहन केलाय, मराठा समाजानं सहन केलाय, परंतु आता जर ओबीसी आणि कुणबीच्या नोंदी सापडल्या असतील, पण ज्यांच्या सापडल्या नाहीयेत त्यांना तुम्ही सगळे सोयरेचा अध्यादेश काढा, कायद्यात रूपांतर करा आणि त्यांना आरक्षण द्या, एवढी एक रास्त मागणी. आणि ही देताच येत नव्हती तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आपण मंत्रिमंडळाचा विचार घेऊन वाशीला आला होता, नवी मुंबईला आला होता, त्यावेळेस कोट्यावधी मराठा समाजाच्या समोर तुम्ही हा मसुदा का दिला, ही अधिसूचना का दिली की आम्ही सगळे सोयरेचा त्या ठिकाणी लागू करतोय? हे सगळ्या गोष्टी समाज आपल्याला विचारणार आहे. आणि आज तुम्ही ज्या पद्धतीनं एसआयटीची समिती नियुक्त करण्याचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे, आज तुम्ही मनोज जरांगे पाटलांची चौकशी करणार आहेत, आज मनोज जरांगे पाटलावर आंदोलनाच्या संदर्भात अनेक गुन्हे दाखल झालेत, यातून होईल काय? जरांगे पाटील जेलमध्ये जाऊन बसतील, त्यांच्यासोबत काही तरुण जेलमध्ये जाऊन बसतील, जामीन होतील, परंतु सरकारच्या विषयी मराठा समाजामध्ये जो द्वेष निर्माण होईल, जो संताप निर्माण होईल, जो राग निर्माण होईल, तो कमी कसा करणार तुम्ही? कुठलंही सरकार एका जातीपातीचं, धर्माचं नसतं, हे सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सांगतात, आम्ही मान्य करू, समाजही मान्य करेल, परंतु एका जाती धर्माचं नसतं असं जरी असेल तर तो एखाद्या जाती धर्माला टार्गेट करणारं सुद्धा नसावं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला न्याय देण्याची भूमिका पार पाडणारं सुद्धा सरकार असावं. ही भूमिका मनोज जरांगे घेऊन चालतायत आणि याला समाजाचा
पाठिंबा मिळतोय. आजही जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन मागे घेतलं असलं तरी समाज मात्र संतप्त झालेला आहे. एक सुप्त लाट सरकारच्या विरोधात आहे. असहकार चळवळ मराठा समाज या राज्यामध्ये राबवताना दिसतोय आणि असं जर झालं तर सरकारी यंत्रणेला सहकार्य मराठा समाजाच्या वतीनं होणार नाही. त्यामुळं सरकारला पुढची कामं करणं हे सुद्धा सोयीस्कर ठरणार नाही असं मला यामधून सांगायचंय. आणि म्हणून जे वाक्य मी सुरुवातीला वापरलं, एक फकीरने राजा को रंक बना दिया, याचा ज्यावेळेस मी अर्थ शोधला त्यावेळेस असं लक्षात आलं की एका फकीरानं, एका गरीबानं एका राजाला कंगाल बनविलं. आणि आज अगदी ती स्थिती झालीये. राजाकडे सगळं होतं, तिन्ही पक्षाचे सरकार होते, अनेक पक्ष त्यांच्या सोबत होते, सत्ता होती, केंद्राची सत्ता होती, निधी मोठा होता. एवढं सगळं असताना मनोज जरांगे सारख्या एका फकीरानं, मी मनोज जरांगेंना फकीर या अर्थानं म्हणतोय की त्यांच्याकडे काही नाहीये, कुठली सत्तास्थानं नाहीयेत, एका फकीरानं एवढे मोठे राजा असलेल्यांना आज रंक बनवलंय, कंगाल बनवलंय. समाजाच्या दृष्टीनं निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस समोर जाल त्यावेळेस आपल्या सोबत उत्साहाचं वातावरण नसणार आहे, दबावाचं त्या ठिकाणी वातावरण असेल आणि समाज आपल्या सोबत जो इतक्या ताकदीनं उभा होता तो आपल्यापासून दुरावल्याचं चित्र या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशी स्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. हे DS न्यूजच्या प्रतिनिधीनं आपल्यापर्यंत राज्यातली स्थिती या ठिकाणी व्यक्त केली. मी आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ही स्थिती मांडतोय. नेते लोकप्रतिनिधी ऐकत असतील तर आपण सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया द्या. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, प्रेक्षकांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपण पाहिला असेल, यातली प्रतिक्रिया आपल्याला आवडली असेल किंवा याविषयी आपलं काय मत आहे आपण तात्काळ कमेंट्स बॉक्समध्ये द्या. कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.